मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या जीवनात गुरुपौर्णिमाचा खूप महत्त्व असतो. गुरु म्हटलं तर सर्व काही. आपल्याला पहिले पाऊल टाकण्याचं ज्यांनी शिकविले ते आईवडील म्हणजेच आपले गुरु. त्यांनाही साष्टांग नमस्कार. सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. जीवनात पहिले पाऊल आपण टाकत असतो. कसे राहायचे, कसे वागायचे, संस्कार आपल्याला ज्यांनी आपली जडणघडण केली ते आईवडील, ते पहिले आपले गुरु. मग आपल्याला बाहेर घेऊन जाणारा म्हणजे भाऊ म्हणजे तो बी आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. तोही गुरुच्या स्वरूपात आपल्याला सर्व काही शिकवत असतो. त्याच्या पावलावर पाऊल टाकून आपण शिकत असतो. नंतर आपण वयाच्या 6व्या 5व्या 6व्या वर्षामध्ये आपण शाळेत जायचं शिकलो. प्रथमतः बघितलं तर शिक्षक, त्या शिक्षकाने जीवनात कसे राहायचे, कसे वागायचे, कसं शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं, त्या गुरूंनाही माझा एक नमस्कार. आपले कसेबसे शिक्षण झाले, नोकरी लागलो, आपले सिनियर्स त्यांनी आपल्याला काय मार्गदर्शन केले, सर्व गोष्टीचं आपल्याला योगदान दिलेलं आहे. नंतर आपण त्या नोकरीमध्ये कसं टिकून राहायचं, मार्केटमध्ये कसं कामं करायचे, ते सुद्धा त्यांचाही खूप मोलाचा वाटा असतो. पण सर्वात मोठं गुरु म्हणजे आई. आईला विसरू नका मित्रांनो. आई वयाच्या पहिल्या दिवसापासून तर आई आपल्या जीवनात आहे तोपर्यंत आई आपल्या पाठीमागे गुरुसारखं उभं राहते. म्हणजे ती आपल्या जीवनातली आई आणि वडील ही बॅकबोन आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपल्याकडं आई वडील आहे, त्यांच्यासाठी मनाने देवासाठी प्रार्थना करा की माझे आई वडीलसाठी आरोग्य सर्व त्यांची सुविधा उपंद जावे, त्यांना जीवनात सर्व मोलाचं भाग्य भेटावे. ह्यासाठी जीवनात आपल्या आईवडिलांना विसरू नका. आणि माझ्या जीवनात ज्यांनी सर्वांनी जडणघडण केली, आईवडीलपासून तर माझे गुरुवर्य, जीवनात माझे जेवढे सिनियर्स आहेत ते मला ज्यांनी योगदान मोलाचा वाटा समजून सांगितलं ते गुरु, त्यांना माझा साष्टांग नमस्कार. धन्यवाद.